नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 2 जानेवारी 2026 आणि वार आहे शुक्रवार. तर आपल्या वर्षाची सुरुवात तर काल खूप चांगली झालेली आहे. आता पाहूया वर्ष कसा जातो. कॉन्टेंट क्रिएटरमध्ये मोठा झालो पाहिजे असं होप करतो यावर्षी तरी. आणि तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलंच असेल, आपण रात्री लेट आलो आणि व्हिडिओ एडिट करूनच झोपलेलो. प्रोड्युसिंगला टाकली होती आणि अलार्म लावला होता सकाळी 9चा आणि मी उठलो थोडा लवकरच, 8:40लाच जाग आली आणि मी नंतर मग थंबनेल टायटल वगैरे सर्व एडिट केलं. आणि आता जस्ट फ्रेश झालो आहे. आता वाजल्यात 11 आणि तसं तर माझं अंग थोडं गरम आहे, ताप जसा वाटत होता, पण आंघोळ केल्यानंतर फुल फ्रेश झालो आहे. आता पाहूया आज काय होते आणि आपला दिवस कसा जातो. जर तुम्ही मला रेग्युलर फॉलो करत असतील तर मी मिल्कवाली कॉफी प्यायचो, पण तुम्हाला सांगितलं होतं की नवीन वर्षापासून मी फक्त ब्लॅक कॉफी पिणार आहे. तर आता ब्लॅक कॉफी पितो आहे. काल पण पिली होती पण काल दाखवली नाही व्हिडिओमध्ये. आता चाललेलो गुड्डीकडे, पण बघा फाटक बंद आहे म्हणून सावलीमध्ये थांबलो आहे, काळा नाही पडला पाहिजे. गुड्डीकडे आलेलो तर हिने जबरदस्ती जेवायला बसवलं, ही जेवायला बसलेली म्हणून. आता जेवतो, घरी जाऊन पण जेवतो, मग बाहेर जाऊन खायचं आहे. सर्व इथे फक्त एकच चर्चा, ऋतिका पाटील. बघा इथे व्लॉग लावलाय, यालाच दाखवलाय झोपलेला आणि हा इकडे व्लॉग बघायला लागला आहे. ओ माय गॉड, आउटफिट. फक्त रिअलिटी बघायला भेटते, तुम्ही बघू शकता. आता मी तिकडे परत काहीतरी करायला लागलो तरी मी मागे. म्हणजे फक्त रिअलिटी, असं नाही की फेक म्हणजे नुसतं ब्लॉग काढायचं का ए निट्रा ए उठ असं नाही, जे आहे ते. तर नक्कीच बघा व्लॉग शिर्डीचा. ही बघा तृप्तीताई पण बघायला लागले व्लॉग. कसा होता आपला व्लॉग? एकदम छान. हार्दिक पाटीलचे ब्लॉग सर्वच छान असतात. आता जस्ट घरी आलो आणि वाजलेले आहेत 3:20 झालेली आहेत आणि आता जेवतो थोडं. आणि गुड्डीकडे पण जेवलो होतो आणि घरीही तेच आहे, वरण भात आणि चिकन फ्राय. तर जेवतो कारण मला बोईसरला जाऊन पण थोडं एक काम आहे आणि तिथे जाऊन पण मला खायचंच आहे. तर बोईसरला जाऊया. त्या अगोदर गेलो होतो अमोलकडे, तुम्ही बघितलंच असेल. आता अमोलची गाडी घेऊन आलो आहे, म्हणजे पहिले पण अमोलचीच गाडी घेऊन गेलो होतो, आता पण अमोलची गाडी घेऊन आलो आहे बोईसरला जाण्यासाठी. चिकन फ्राय अँड वरण भात, आ जाऊ गाईस. 3:50 झालेले आहेत. आता निघालो आहे बोईसरला जायला. थोडं लेट झालं निघायला, थोडा कामात होतो, म्हणजे घरी बसल्या बसल्या थोड्या व्हिडिओज बघत होतो, बाकी काय कामात नव्हतं. आता 7 वाजलेले आहेत आणि जस्ट बोईसरवरून आलो. बोईसरला काहीच जास्त शूट नाही केलं आणि आता चाललो आहे अमोलची बाईक द्यायला. घरी कशाला आलेलो? फ्रेश होण्यासाठी. आता चाललो अमोलकडे गाडी द्यायला. आता बघा अमोलला गाडी द्यायला आलेलो आणि इथेच आपल्या डे 4 चॅलेंजची व्हिडिओ शूट केली, कारण की आज बाहेर म्हणजे गेलेलो पण विसरून गेलेलो. आता इथे येऊन अमोलने आठवण दिली का भाई आज चॅलेंजची रील आलेली नाही मिळत. तर चॅलेंजची व्हिडिओ शूट केलेली आहे, नक्कीच इंस्टाग्रामवर जाऊन बघा. आणि कालचा शिर्डीचा व्लॉग पहा. खूप मेहनत करतोय मी व्लॉगिंगसाठी, पण तुम्ही काय तेवढा सपोर्ट नाही करत मिळत. इथे बघा व्लॉग लावला होता, कारण की व्हिडिओ काढताना बॅकग्राऊंडला चांगला दिसला पाहिजे होतं, म्हणून. तुमच्यासाठी मी एवढं काही करतो नाही, तुमच्यासाठी नाही करत मी, माझ्या स्वतःसाठीच करतोय सध्या तरी. जर मी काही इन्फॉर्मेशन वगैरे शेअर करत असेल तर ती तुम्हाला म्हणजे काय नॉलेज भेटत असेल त्याच्याने, तर ती तुमच्यासाठी. नाही तर आज काही खेळायला आलो नाही, तर विचार केला एक राऊंड मारून येतो, पण इथे बघितलं तर पिचचं काम चालू आहे आणि सर्वजण अरे माय गॉड, हिमांशू आणि गतीश गोंड व्हायला लागले आहेत. इकडे वैभव बंधू आहे, तिकडे आमचे सोनूदादा आलेले आहेत, आता खेळायला येणार आहेत वाटतं परत. आणि मयूर आहे, गांधीदादा आहे, अरविंद काका आहेत, प्रयाग आहे आणि भाई पण आहेत. अरे आमचे इथे मोठे भाई आहेत, प्रथमेश राऊत. आता खेळायला मजा येईल. उद्या बघा तुम्ही कसा बॉल उडेन आणि कसा बॅटरी बॉल येतो, एक नंबर. आज मला गतीशने कॉल केला होता, पण तेव्हा मी थोडा बोईसरला गेलो होतो, थोडा एक छोटासा काम होता तो करून आलो. आणि विकेट सारा सुद्धा नाहीत आपला विकेट, लाल मातीचा विकेट. फक्त बघा तुम्ही, लाल माती वानखडे मरून आणले डायरेक्ट आम्ही, बरोबर का नाही? आमचे ते नाईक साहेबांनी दिलेलं आहे, माती ट्रेन मध्ये पाठवलेली आम्ही घेऊन आले. नाईक साहेब माहिती ना, आपले अध्यक्ष MCAचे, त्यांनी दिलेलं आहे मला. आता बॅटिंगचा तर पिच झाला होता, इथे बॉलिंगचा पिचचं काम चालू झालेलं आहे लगेच. इकडे प्रोत्साहन करणारे आमचे अरविंद काका आहेत की आजच करा सर्व, उद्यावर कायच नका नेऊ. अरविंद काका तुम्ही पिच आजच का बनवायला सांगितलं? हा पण उद्या केला असता. पोरं मूड मध्ये आहेत आणि जर उद्यावर गेलो तर उद्या पोरं कोण लक्ष देणार नाही याच्यावर, त्यासाठी आजच्या आजच झालं पाहिजे आपल्याला. बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे.
आज जेवणामध्ये आहे भुर्जी आणि चपाती. ग्राउंडवरून थोड्याच वेळापूर्वी घरी आलो. मी म्हणजे काहीच काम नव्हतं केलं आज, आणि सर्व पोरं मेहनत करत होती. अरविंद काका, गांधीदादा वगैरे सर्व, गतीश वगैरे. आणि उद्यापासून म्हणजे जर पिच रेडी असेल तर खूप मजा येणार आहे खेळायला. आता जेवतो आणि आज रात्री बाहेर जाण्याचा प्लॅन आहे. 1:15 झालेले आहेत आणि आम्ही थोडं कामासाठी गेलेलो बाहेर. मी आणि अमोलला घेऊन गेलेलो. म्हणजे माझं काम होतं, मी फक्त त्याला घेऊन गेलेलो सोबत, कारण की खूप रात्र होणार होती आम्हाला घरी जायला. आता बँक अकाउंट हॅक करायला गेलो होतो, बघू शकतो. मला हॅक नाही झालं, नाही तर करोडपती असतो आता. ह्याचा ऐकू नका. आता घरी चाललो आहे. खूप टाईम झालेला आहे. घरी जाऊन व्लॉग एंड ही करायचं आहे आणि व्हिडिओ एडिट पण करायची आहे. तर आज पण स्वतः 2 वाजता जिंदगी खूप म्हणजे बेकार चालू आहे. 1:20 झालेले आहेत आणि जस्ट घरी आलो. बाहेर खूपच थंडी आहे आणि हा व्लॉग इथेच एंड करू. आपल्याला व्लॉग एडिट करायचा आहे, तर होप करतो व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या नवीन व्लॉगमध्ये. तसं तर ताप आला होता थोडाफार, पण आता बरं वाटलं आहे असं वाटते. उद्या सकाळी काय होईल सांगता नाही. बाय बाय.